भाजपनं नागपुरात विकासाचा दावा केलाय। यावर काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी निशाणा साधला। विकासाच्या नावाखाली विनाकारण खर्च करण्यात आला, मात्र या विकासात सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या का, हा खरा प्रश्न असल्याचं ते म्हणाले। युसीएन प्रतिनिधी राहुल जोशी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली। आपल्यासोबत आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विकास ठाकरे। आज तुमचा जाहीरनामा महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने जाहीर झाला। भाजपनं विकासाचा मुद्दा मांडला आणि तुम्ही आरोप केला आहे की भ्रष्टाचाराचा आणि गरज नसताना केलेल्या कामांचा काय सांगाल? असं आहे, विकास सर्वसामान्य जनतेला ज्या मूलभूत सोयी सुविधा पुरवायसाठी ही निवडणूक आहे, त्यासाठीच प्रतिनिधी त्या सामान्य जनतेला मूलभूत सोयी सुविधा मिळाल्या का नागपूरकरांचा हा प्रश्न आहे। विकासाच्या नावावर तुम्ही कुठेही पैसा घालाल, म्युझिकल फाउंटन बनवा, एखादा पूल, पण सामान्य लोकांना काय पाहिजे, त्यांना ते दिलं आहे की नाही, यासाठी प्रतिनिधी निवडण्याची ही निवडणूक आणि याच्यात तोच मुद्दा यायला पाहिजे।